नमस्कार मंडळी. आता टेन्शनला घाबरायचं काही एक कारण नाही, कारण टेन्शनच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एंट्री झाली आहे हास्याची. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका लग्नाच्या बैठकीला, ज्या बैठकीत ठरणारे गौऱ्याच्या लग्नाचा मुहूर्त. खणखणीत 25चा दणदणीत परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे हास्यरथी महारथी. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे देवा, हाय नमस्कार. सेट बदलला, आमची बसण्याची जागा बदलली, म्युझिकवाले इकडून इकडे आले, पण समोर तेच चेहरे आहेत. काय ना, शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड्स मिळतात, पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात. वाह, काय सेटअप आहे, एक नंबर सर. नवीन सेटअप, नवीन सीझन, पण जुनेच कॉन्सेप्ट जुनेच. गेस करा काय असेल माझ्या स्किटचा विषय. करेक्ट, माझं लग्न. पण यावेळेस मी सोनी मराठे साहेबांना सांगितलंय, मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडीन म्हणून. बरं, हा, पण मी एकटा नाही जाणार. हे ऐकल्या चॅनल हादरलं. डायरेक्ट अमित फाळकेंना फोन. अमित फाळके इंग्लिश मध्ये मराठीत बोल. डायरेक्ट फोन. सगळ्या आर्टिस्टला घे आणि पटकन लोणावळ्याला जा आणि त्यांना तिकडे डांबून ठेव हॉटेलमध्ये. हे सगळे तिकडे मजा करतायत आणि मी आणि चॅनल गुप्त बैठका करत होतो सुमडीमध्ये मीटिंग. आणि यांचं चालूच, काय झाडी काय हॉटेल, ओके समज. म्हटलं असू द्या, आमच्या मीटिंगा चालू. यांना काय कल्पनाच नाही. पण त्या दरम्यान ना मोठ्याने गोस्वामी वेषांतर करून मला भेटायला यायचे. मोठे गोस्वामी बनायचे, गोस्वामी मोठे बनायचे. मग आमची बैठक सुरू झाली, सगळं झालं. बोलले गौऱ्या तू जाऊ नको, तुझं आम्ही लग्न लावून देऊ. म्हटलं मान्य आहे. बोलले हो ठीक आहे चला. झालं डन, सगळं डन झालं. म्हणून मग मी आज इथं आलोय. आज 200% लग्न होईल. आई बाबा अहो लवकर बाहेर या, पाहुणे कधी येतील. आई बाबा या. आई या या. बापरे गौऱ्या रे बाला गौऱ्या, माझ्यासाठी आजचा दिवस लयच आनंदाचा आहे रे. बरोबर, तुझं लग्न ठरतंय. एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे. एक मिनिट सर, ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते. ह्या सीझन ह्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, मग सरांनी टेक्निकल ह्यांना काका केलंय. पण डायलॉग सगळे बाबांचे समजून घ्या जरा. हा काका बोला. गौऱ्या आज तुझे 2चे 4 होणार आहेत. मी जाम खुश आहे रे. खूप वर्ष या क्षणाची वाट बघली. मी खूप खुश आहे. मी पण. आत येऊ का? अरे पाहुणे आले. अरे या 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 प्लीज अरे यार लक्ष द्यायचं नाही. प्लीज या 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 या. नमस्कार गौरवजी. नमस्कार अरुणजी. काका, ते रिक्षावाल्याचे पैसे राहिलेत का? कोण रिक्षावाला? नाही तो वरती आलाय म्हणून विचारलं. हे पुढे बाबा. गौरवजी तुम्ही पण ना. काय झालं? अहो रिक्षावाला नाही हा. मग हा माझा मुलगा विराज. ओ चेतनाचा लहान भाऊ. अच्छा. तुम्ही चेतनाला बघायला आला होता ना आमच्याकडे, तेव्हा हा घरी नव्हता. अच्छा. तुम्ही आलेलात ना घरी, तेव्हा हा 5 गणीला गेलेला. कशाला? हेअर ट्रान्सप्लांट साठी. म्हणून भेट नाही झाली. काय झालं, लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ केली आणि नंतर केस आलेच नाहीत. असो काका, आपण काय करणार. निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो, त्याला आपण काय करणार. असो. मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी, माझ्याकडेही बघा. मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं, सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला. खरंच अरुणजी, माझ्या चेतनाला हिरा मिळाला. हिरा. हिरा?
अरे कुठाय म्हणा एकदा बघू द्या तो कुठं आहे. काका मी तुमचा मुलगा, मी हिरा आहे असं म्हणताय ते. गौरव आमचा हिराच आहे रे. हो ना. आपण मुहूर्ताचं बघून घेऊ. लगेच. मी येताना आमचे गुरुजी आहेत ना, त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो. हा म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू. Yes, yes. मी तुम्हाला मुहूर्त सांगतो, तुम्ही एकदा लक्षात घ्या. उद्याच मुहूर्त आहे आपल्याकडे, आपण उद्याच करून टाकूया का लग्न? उद्या चालेल, काय हरकत नाही. उद्याचं डन डन डन. नाही, उद्या कसं हो, आमचा एकुलता एक मुलगा आहे हो. आम्हाला तयारी करायची आहे, तर साड्या गिफ्ट सगळं घ्यायचंय ना. आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय. उद्या लगेच नको. आणि मला जिम पण जॉईन करायची आहे. कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना अंगात, एकदम फिट वाटलं पाहिजे. उद्याचा नको, जरा पुढचा बघा ना. पुढचा बघू. म्हणजे असं तर आपल्याला पुढच्या महिन्यात 12 तारखेला मुहूर्त आहे. हा मग डन. 12 तारखेला पुढच्या महिन्यात करूया, चालेल. अहो काय 12 कसं चालेल? का? बाबांचं वर्षश्राद्ध आहे ना 12ला. कसं वाटतं ते नाही लग्न आणि वर्षश्राद्ध एकत्र नाही करू शकत ना. ओके ओके, हरकत नाही. आधी बाबाचं लग्न करू, मग आपल्या गौरवचं बाबांचं लग्न नाही. थोडे sorry, पटकन कळत काय नाही पटकन ना. लक्षात. पटकन कळत नाही त्यांना. बाबांचं वर्ष श्राद्ध. या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे. नाही? आपण पुढच्या महिन्यात बघूया का? पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहेत. पुढच्या महिन्यात चालेल. चालेल. नाही अहो, पुढच्या महिन्यात कसं चालेल? त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना. अरे हो, नाही नाही, 2 महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय मला. त्यांचं ऑपरेशन होऊ दे, मग आपण पुढचा बघूया मुहूर्त. अच्छा, येस, पुढचा बघ. पुढचा मुहूर्त म्हणजे 4 महिने जाणार याच्यामध्ये सगळे आई. हा. पुढचा मुहूर्त म्हणजे मग नाही पण हा, 4 महिने म्हणजे हो ना, 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल. आणि आम्हाला इच्छा आहे, आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं. करूया ना, काहीच हरकत नाही आम्हाला. नाही पण अडचण अशी आहे की 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आमच्या गावी खूप थंडी असते. अरे बाप. खूप थंडी असते. थंडीत शक्य होणार नाही. बेकार. बेकार थंडी. म्हणजे तुम्हाला सांगतो, एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का, ते आक्रसून त्याची मनुका होते. एवढी थंडी, एवढी थंडी, प्रचंड थंडी. नाही हो. आणि समजा मनुकाच असेल तर म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मनुका असेल तर त्याची चामखीळ होते. आणि समजा चामखीलच असेल तर चामखिळीचा तीळ होतो. एवढी थंडी. मग तिलाच काय होईल? तेल निघतं का? बसा ना तुम्ही. मला काय करायचं आहे? बरं, तुमच्या गावी फार थंडी असते ना. थंडीत नको ना. नको नको, त्यांना पण गुडघ्याचा त्रास होतो. नाही, ऐक, ऐक. नको नको, थंडीत नको. आपण मार्च मध्ये करू. मार्च मध्ये करूया. मार्च. मार्च चालेल. मार्च चालेल. मार्च मार्च आम्हाला चालेल. डन, मला डन, चालेल. डन. मला चालेल. मला चालेल चालेल. ना? नाही, नाही. बाबा काय झालं आता? मार्च एप्रिल मे किती ऊन असतं आपल्या गावी. एवढ्या उन्हाळ्यात कसं करणार बाबा लग्न? भयंकर भयंकर ऊन. बेकार, एवढं बेकार. विधी करायला मी बसीन आणि मी स्टँड होईन ना. नाही बापा एवढं ऊन, एवढं ऊन. एवढं ऊन म्हणजे गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन तिची म्हैस झाली. बापरे, एवढं ऊन. एवढं ऊन, एवढं ऊन. आणि म्हशीचं काय झालं? म्हशीचं काय झालं? तुम्ही बसा ना, तुम्ही नका. सॉरी मी माफी मागतो. सॉरी बसा बाबा. तसंही मार्च मध्ये नको, कारण आमची फॅमिली बघा कसं लय टॅन होईल. मग काय दिसल? जरा थांब. माझे बाप उन्हात ऐक. नको. नाही. मग सगळ्यात बेस्ट आपण बरं, जून महिन्यात करूया. सगळ्यात बेस्ट. बापरे, नाही 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 नाही, जून नाही चालणार ना. अहो, गावाला खूप पाऊस पडतो ना. बेकार 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 पाऊस पडतो गावाला. बरं ऐका, एक काम करूया. हे पूर्ण वर्षच नको, हे पण नको. आपण डायरेक्ट ऑक्टोबर 2024 चालेल. ऑक्टोबर 2024. मध्ये काय नाही, ऑक्टोबर काय नसतं. ऑक्टोबर हा? आम्हाला मला चालणार आहे. चालेल. चालेल चालेल आपलं चालेल. काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकदा ते पत्रिकेमध्ये मी बघतो, मी लगेच चालेल. मुहूर्त ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर 2024. वा 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 वा. काय मुहूर्त आहे. म्हणजे 24 वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे. हा, आपण हा मुहूर्त बघूया. मी फक्त एकदा, म्हणजे तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचारू. एकच मिनिट. मला एवढं 1 वर्ष मला जिम करायला. हॅलो, एकच मिनिट. हॅलो, प्रणाम गुरुजी. मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता. नाही, आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे. हां, हो तेच. तर ऑक्टोबर 2024. काय सांगता? काय सांगता? अरे बापरे, काय झालं? अच्छा, टीव्हीवर दिसणार आहे. टीव्हीवर दिसणार आहे. बापरे. काय? नाही, मग तेच करूया आपण. हो चालेल.
चालेल चालेल गुरुजी. ओ प्रणाम प्रणाम गुरुजी. ऍक्च्युली ऑक्टोबर 2024 मध्ये नाही जमणार. का? कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत. कसल्या? महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर 2024 मध्ये. मी काय म्हणतो ऐका ना, आपण गुरुजी हे गुरुजी सोडा, दुसरे गुरुजी बघा ना. नाही नाही, हे आमचे खूप आधीपासूनचे गुरुजी आहेत. आम्ही त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही. नाही, आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना, गुरुजी नाही बदलू नाही शकत. बदलू शकत. आणि डिस्काउंट पण देतात ना, त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात. गुरुजी आहे की केळीवाले? अरे असं कसं कोण? ऐका मी काय म्हणतो, नाही म्हणतात काय करायचं आता आपण? मग आता ते परत ते सगळे ऋतू होतील. मग आता ऑक्टोबर 2025. या बसा बसा बसा. तुम्ही बसा. आता मध्ये परत पावसाळा हिवाळा आला. ऑक्टोबर 2025 चालेल. चालेल काहीच हरकत नाही. हो हो डन. ऑक्टोबर 2025 डन करूया. चला काका, अरे नाही. काय झालं? काय अरे ते ऑक्टोबर 2025 ला आपल्या त्या शिलाताच्या पोरीचं लग्न आहे. अजून ठरलं नाहीये. आपलं ठरलेलं आहे ना, आपलं करू ना अरे पहिले. त्यांची तारीख ठरली आहे, पोरगा बघतायत आता ते. अगं असं नको करू ना गं. ऐक ना, आता आपलं ठरलं, घरी आले सगळे पाहुणे. अरे पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू. असं कसं ऐक ना, रे? आपण त्याला सांगू ना काय झालंच नाही म्हणून ग. चला आपलं नाही पण आपण नाही, मोठे नाही. पडतात ना, असं कसं सांगायचं? नाही, नाही असं कसं करायचं? थोडस पुढे ढकलूया का? तेव्हा नाही जमणार हो. नाही, पण ऑक्टोबर 25 थोडंसं म्हणजे डायरेक्ट ऑक्टोबर 2026 होईल. चालेल. ऑक्टोबर 26 चालेल 2026. ना. चालेल? ऑक्टोबर 2026. चालेल का? Fix आहे? आम्हाला काय अडचण नाही. आम्हाला काय अडचण आता काहीच नको. आता काय पण आता नाही, आता आता काय सांगितलं पाहिजे तुमची अडचण नाही. चालेल. Clear. हा. चला. चालेल. पत्रिकेमध्ये काय एकदा मजकूर म्हणा कल्ला असतो. आपण ठरवूया, आपण एकत्र ठरवूया. ऑक्टोबर 2026. अभिनंदन अरुणजी. आनंद झाला. ऑक्टोबर 2026. चेतना, वा. ऑक्टोबर अरे नाही. काय झालं? ऑक्टोबर 2026 ला मला नर्मदा परिक्रमेला जायचंय ना रे. एक मिनिट, तू काय सांगितलं होतंस मला की लग्नानंतर जाणार आहेस ना? तेच तर. मग आता कशाला जातेस तू? नाही चेतू बाळा, मी कसं मनात धरलं होतं म्हणजे ह्या वर्षी लग्न होईल, हा. पुढच्या वर्षी पाळणं हलेल हा. आणि 2 वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना. ऐक ना, आता माझं लग्न होते मग सांग ना तू. आधीच खूप लांबलंय काही. नाही गौऱ्या, तोपर्यंत केवढा वेळ होईल रे. अगं, काय adjust पण- कर ना. आता हा. पोराचं लग्न ठरतं, तुला करायचं नाही. तोपर्यंत माझ्या पायात जोर असला पाहिजे ना. आत्ताच टाचा दुखायला लागलेत. आई असं नको करू ना ग. जा ना तू लग्नानंतर माझ्या. को नाव करू, ऐक ना, मला 2026 ला तेवढं फक्त जाऊ दे, नाही, नंतर होऊन काहीच जाऊ- प्रॉब्लेम होऊन नाही. जाऊ दे त्यांचं. आपण 1 वर्ष पुढे जाऊ. हा. जाऊ दे. 1 वर्ष अजून. हो. नाही महत्वाचं आहे. 2027. 2027 ऑक्टोबर. 2027. चालेल. 2027. आपण नाही चालेल. Fix. 2027. कन्फर्म आहे? Confirm. हा, confirm. नाही, सॉरी पण माफ करा, हा आकडा माझ्यासाठी अशुभ आहे. बाबा एक मिनिट. मला माहिती आहे. काका एक मिनिट. 2027 हा आकडा आणला की कसा असेल? एक अंक असेल आणलं की. हो. ही माझी मान्यता आहे. बस नाही बरं अशुभ 2027 आहे? नाही. हो, ऐका बरं आता ऑक्टोबर 2028 तरी फायनल प्लीज म्हणजे मला पण जिमला 5 वर्ष मिळतील. ऐका चालेल, आम्हाला चालणार. चालेल, तुम्हाला चालेल. 28. आता काही विघ्न वगैरे नाही. काय नाही. चालेल. बस. बाबा काय ऐका ना, काय? 2028 ला तर माझी 10वीची परीक्षा असेल ना. काय नाही मग काय? विराटची 10वीची परीक्षा. अरे पण म्हणजे वर्षभर आम्हाला तिघांनाही अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल. कमीत कमी मार्काने पास होईल असं असेल ना ते? नाही, कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे तर आमची इज्जत वाचेल. आता काय करायचं? आता एक काम कर, चला 2028 नको, 2029 ला तरी लग्न करूया का? म्हणजे याची 10वी होऊन जाईल. नाही गुरुजी, कसं आहे की आता याला 3रीतून 4थीत जायला 3 वर्ष लागली. 10वीतून पुढे जायला कमीत कमी 5-6 वर्ष लागतीलच. 6 तरी लागतील. 6 लागतीलच. त्याला 6 वर्ष म्हणजे 29, 30, 31, 32, 33, 34 34. म्हणजे 35 लागली. हा 35 होईल. 35 लागली. मग तुम्ही काय मला 35 ना, याची 12वी आहे म्हणजे 12वीला अजून 7-8 वर्ष लागतील. म्हणजे किती? 2042. म्हणजे मी किती वर्षात होणार? 50 वर्षाचा. अरे मग मी जिम करू थकणार आई. मग काय फायदा माझं लग्न करून? नाही, हे बघ. 50 लग्न करू मी, म्हातारा होईल मी नाही. 50 वर्षाचा. नाही ते एवढं लांब होणार. एवढं अरे किती चालायचं कधी पासून यार? बाबा नाही, काय मला हे नाही करायचं. हे लग्न नाही करायचं मला. का? 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी कोण लग्न करेल? तू मोठी का शानी? तू तोपर्यंत तरुणी राहणार आहे. ह्याला म्हातारा बोलतेस की? नाही, तिला असं नव्हतं म्हणायचं. तिला म्हणायचं होतं की काहीतरी आपण सुवर्ण मध्ये काढूया. काय सुवर्ण मध्ये
आणणार आहे? डायरेक्ट आमच्या पोराला म्हातारा बोलते. काहीतरी problem आहे का? लग्न 2042 काय लांब होतंय हो? तुमचा सूर भांडण्याचा होतोय मी फक्त म्हणतो की आपण बोलून ठरवूया काय भांडणाचं पण मी सांगते ना. कसं यांना कळायला पाहिजे कसं बोलतात? हा? कसं बोलतं म्हणजे ती आत्ता आमच्या पोराला म्हातारा बोलते ते चालतं. पण तुम्ही आता जसं बोललात तर लग्नानंतर कशा वागा आधी लग्न होऊ दे तरी. काय तुम्ही बोला? पण 10वी राहिली तर काय फरक पडतो एवढा? एक याला काय मिनिट, तुम्ही माझ्या आईचा अपमान करताय. मग तुमच्या घरचे पण माझ्या आईचा अपमान करतात. भाऊजी, काय? तुमच्या घरी आम्हाला बोलवून काय बोल- तुमच्या घरी बोलवून बापरे. तुम्ही मला अशी वागणूक घेताय आमची तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती मग ही अपेक्षा नव्हती हा हा. बरं झालं आपल्याला आताच कळलं नाहीच करायचं लग्न नाही करायचं नाही करायचं नाही काय करायचं आम्हाला पण नाही करायचं लग्न. नाही करायचं. बोलला लग्न. त्या घरात मला हिंमत नाहीये, त्या घरात मला यायचंच नाही. आनंद झाला सोनी मराठे साहेब काय आहे? मी आली तापत. काय सांगितलं होतं तुम्ही? एक महिन्याचा आम्हाला क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय. आपण क्रिएटिव्ह ब्रेक घेतो. कुठली क्रिएटिव्ह ब्रेक? लग्न मोडलंय माझं. याच्या पुढे चांगली माणसं आणा मगच मला बोलवा. कळलं काय? मी बघतो हॅलो घेऊ तिकडे. रॅम चांगला मांडला बाकी सगळे फालतूगिरी आहे. वा वा, गौऱ्याचं लग्न मोडणं ही आहेच आहे जाम भारी क्रिएटिव्हिटी. मजा आली गौरी. प्रसादा गौऱ्या जा आता तू मोडलं लग्न तू बोलला होतास मी जाईन म्हणून जा आता. रॅम्प चांगला केला. छान मस्त. एक लक्षात घे गौऱ्या 2 जणांच्या जीवावरती शो चाललाय. एक तुझं लग्न 2 माझी पार्टी. पार्टी. या दोन्ही गोष्टी झाल्या तर काय उरणार नाही रे. काय लोकांनी बघायचं काय मला सांग ना तू. म्हणून आपण या सगळ्यांसाठी हे कार्य चालू ठेवलं पाहिजे. एनिवे वंडरफुल कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचंच फार फार छान. मजा आली. वंडरफुल. सई भारी परफॉर्मन्स होता. काही महत्वाचे प्रश्न विचारणारे काका फार आवडले. तिघी खूप सुंदर दिसताय. खूपच सुंदर दिसताय. विराज मला तुझं बेअरिंग खूप आवडलं. मला असं वाटलं की तुझी हाईट या अशा रोलसाठी तुझी साथ देत नसली तरी तू बेअरिंग खूप उत्तम ठेवलंस आणि मला ते खूप आवडलं. माझं तुझ्याकडे लक्ष होतं थ्रू आउट. मस्त मस्त मजा आली. कॉन्सेप्ट पण छान होती. सादरीकरण पण मस्त होतं. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, मांडवलीच्या निमित्तानं जेवायला बोलवलेल्या भाईला मारण्याचा कट ठरलाय. बघूया हा कट हास्याची किती लूट करतोय ते. काय लावलं रे? हा नाचायला आले इकडे? टेन्शन मध्ये आहे मी. हं? भाई इकडे दत्तू बने भाई हा इथेच आहे भाई. झाली का तयारी? भाई सगळी तयारी झाली. हा तो पशाबाई आला ना की त्याचा गेम वाजवायचा आहे. हा भाई आपण पंच वाजवू शकत नाही किमान गेम तरी वाजूया. असा कसा आहे? अरे गैरा बोलतोय तो त्याला समजाव. ए दात्या भाई गैरा बोलतोय पण खरं बोलतोय. काय एक एक भरले मा नशिबात. कॉन्सन्ट्रेशन करा रे. प्लॅन. अरे तुम्ही थोडस तर तू नको ना बिलकू. माझ्या मूड काय आहे? हा? नीट उभी राहा पहिले. तुला माहिती काय सगळं प्लॅनिंग काय चाललंय ते? या अरे या म्हणून राहिली आहे. अरे उसे ऐसा नशा चढ़ाऊंगी कि वो खुद ब खुद मौत के मुंह में उतर जाएगा. कुठून आणली ले? भाई ती नागिन सिरियल मध्ये काम करायची ना म्हणून ते जरा ऍडजस्ट करा भाई. हा भाई. अरे एक बार जो प्याला मेरे हाथ में आ जाए अरे बापरे. जहर उसमें अपने आप उतर जाता है. नागिन हूं मैं, डसती हूँ. हळू हळू. नागिन आहे ना मग इथेच थोडा वेळ सरपट नाही तर मध्येच जाशील बिळामध्ये. अय पोरी तुला पूर्ण माहिती ना काय करायचं माहिती का? तो पशाभाई आला की त्याच्या दारूच्या गल्लासात आपण आहे ना विष कालवायचं. त्याला आहे ना गल्लास देताना दारू पाजतानाच असं एक्साइट कर का त्यानं गपकन एक प्याला मारलाच पाहिजे. याने मारला पाहिजे. जास्त चिटकू नको. दूर गिरी गिरी. ए हेम्या
भाई आला का? ए भाई आला दिसतो ना पाहिजे ए भाई भाई बाईला समजव. काय झालं भाई? आल्या चिडवते. नाही नाही भाई नाही भाई नाही भाई नाही भाई तिनं ना नागिन सिरियल मध्ये काम केलं ना तेव्हापासून तिला सवय लागली करायची. असं आहे काय? हा भाई चिडवत नाही भाई. प्रसाद जी हा नया है यहाँ. डॉक्टर नंतर इथे हात लावणारी पहिली आहे तू. अजूनपर्यंत कोण पोहोचला नव्हता इथे. असा स्प्रे करत होतो 15 दिवस. चल बाजूला लय भारी आहे. चला बसा बरोबर. भाई 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 तिकडे नका बसून भाई. तिकडे नका बसू. तुम्ही तुमच्या मेन खुर्चीवर बसा ना भाई. मेन खुर्ची. हा भाई याच खुर्चीसाठी तू आपल्याला दगा दिला ना. याने माफ करा भाई म्हणजे चुकलं मला म्हणून तर मी तुम्हाला इकडे निमंत्रण दिलं ना भाई. प्लीज. पण भाई मला सांगा हा तुमचाच माणूस असून तुम्हाला कसा काय दगा देऊ शकतो? गलती आपलीच माणसं देतात म्हणून त्याला दगा म्हणतात. दुश्मनात हिंमत नाही समोरून लढायची. मग ती लोक काय करतात? आपली माणसं फोडतात आणि मग आपलीच माणसं आपल्या पाठीत चाकू खूप असतात. काय आहे म्या? नाही भाई बरोबर आहे ना? नाही भाई गलती आली भाई. भाई तुम्ही बसा ना भाई. भाई बसा. भाई भाई त्याचं काय आलं भाई मला ना खात सुटली होती बॉस व्हायची भाई. मी तुमच्या पश्चात काम वाढवले भाई. यानं धंदा सुरू केला होता भाई. पण मला आता समजलं भाई की जंगलात राहायचं असेल तर वाघाशी वैर नाही घेणं पडत. त्याची उगाच शेपटी ओढायला जाऊ नये भाई. म्हणजे आकाशात झेपवून असेल ना भाई तर सूर्याची पप्पी घ्यायला जाऊ नये. आपलंच थोडं वाजतं भाई. भाई भाई समुद्रात जाणं असेल ना तर लाटांले लाटा मारण्यात काही उपयोग नाही भाई. भाई माफ करा भाई गलती आली भाई. भाई गलती झाली भाई. झाला एकदाचा. काय मांडवली झाली? नाही मांडवलीचं काय माहित नाही पण भाईचा मोठा डायलॉग बोलून झाला. म्हणजे काय? अरे भाई कालपासून प्रॅक्टिस करत होता. काय सांगतो? नदी नाले डोंगर सगळे एकत्र करत होता. रात्री कुठं सगळं जमलंय त्याला. रात्री जमला ना भाई. पाठ तर झाला नाही एवढं. पण इमोशनची बॉम्ब आहे ना. सकाळी परत इमोशन ठरले त्याचे. नाही तर काय. तरी पण परफॉर्मन्स मध्ये माती खाल्लीच आहे. काय चाललं रे? काय चाललंय? नाही भाई ते तुम्ही तिकडे बसून रडताय ना भाई. आम्हाला पण भरून आलं भाई ते. चल हेम्या केला तुला माफ. भाई थँक्यू भाई. भाई थँक्यू. तुला माफ केला पण ऐक. हा भाई तुझे जे चिरकुट धंदे मागे चालू केलेत ना लगेच बंद करायचे. आपला आदेश फायनल आदेश. हा भाई मी सगळे धंदे बंद करायचे. रिकाम्या काम नाही पाहिजे भाई. आजपासून सगळे धंदे बंद भाई. मला मांडवली झाली आहे. हा भाई भाई तुम्हाला एक सांगतो आहे मी तुमच्या गँग मध्ये होता. आज बी आहे आणि उद्या बी राहणार आहे भाई. अशी आयला हे वाक्य ना गेलं 2-3 महिन्यात लय वेळा ऐकलं रे. सतत तुमच्या सोबत होतो आहे राहणार. चल चल बाकी आता दरबारात हजेरी लावायची. चल भाई निघाले. निघालो आता दरबारात हजेरी लावायची. नाही भाई आता मांडवली झाली ना भाई. भाई पार्टी अरेंज करेल आहे भाई. पार्टी भाई. पार्टी ठेवली. अरे मग सांग ना. चला या बजाव. या ये जाम आपके नाम. तिला सांग ही नागिन आहे. मध्ये मध्ये अरुण कदमचा मेंढा होतोय. भाई आज की शाम आपल्या गँग के नाम. चलो भाई. भाई नाही यार. भाई काय झालं भाई? नाही नाही भाई काही गलती झाली का भाई? चुकलं का? नाही नाही यार. भाई काय झालं भाई? आपण दारू नाही पिऊ शकत. काल रात्रीच बायकोला जबान दिले मी दारू सोडली म्हणून. का आयला एवढा का करताय?
अरे काय झाला, काल रातच्याला घरी गेलो ना, फुल जँग होतो. बायको बोलली पशा मला पिठाचा डबा काढून दे. पिठाचा डबा काढताना जो हल्ला ना अख्खा अंगावर पडलाय, पांढरा फटक पडलो होतो. बोलला आजपासून दारू सोडली अशी जबान देऊन आलोय. काय नाही बाबा मी दारू नाही पिणार. आपण दारू भाई सोडली. भाई जबान. ऐका ना भाई, तुमच्यासाठी स्पेशल मागवलं भाई, भाई. भाई तुमच्यासाठी एवढं केलं भाई. मांडवली झाली भाई, दिलजमाई झाली. घ्याल पाहिजे तुम्ही थोडस. तू सर पटना बंद करणं पाशाजी. तू बोलतेय म्हणून ना, फक्त तुमच्या सगळ्यांचा रिस्पेक्ट म्हणून मी पिणार आता. तुमच्या सगळ्यांचा रिस्पेक्ट म्हणून ना. ऐका, मी एवढी नाही पिणार. का भाई? कसा आहे, लगेच वास येईल ना अख्खा पेग मारला तर. नाही मी आपला एक सिप मारतो. एक सिप मला ठेवतो, बाकी सगळी तुमच्या. भाई 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 नाही भाई 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 नको भाई. हा सिप मला. चलो उठाव, चला घ्या उठाव. चिअर्स. अरे घ्या चिअर्स यार, काय करताय. चल चिअर्स घे. घे यम्या. आठवलं काय? अरे बाप, मी ना बी माझ्या बायकोले वचन देऊन ठेवलंय का मी दारू सोडणार आहे म्हणून. मी बी दारू सोडली आहे. तू पण ना असा करतोय यार. वचन दिले, जबान दिली, आणली कशाला यार. भाई आपल्याला हरकत नाही. आपल्या पंटर पिते बने. घे. भाई मी 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 पण बायकोला वचन दिलं की आपण दारू सोडली भाई. हा भाई. चले दत्त्या ये घे. चल तू पी. नाही भाई, मी पण वचन दिलं भाई लसूण सोलताना. तुझं लग्न झालंय? नाही. मग कोण गर्लफ्रेंड आहे? नाही. मग वसाडा लसूण कोणासमोर सोलत होतास? त्या आमच्या चाळीतल्या कोंबडी समोर. तू कोंबडीला वचन दिलंय? हा भाई, त्या कोंबडीला मी दारूचं पण सांगितलं तर ती बोलली की याला काय अर्थ आहे. सोडलं. लय भारी आहे, आपल्याला लय आवडला. यार आपण जबान देतो, ह्यानं कोंबडीला जबान दिले. तुम्ही पण ना सगळे येडे लोक. अरे आपण सगळ्यांनी जबान दिला, मग दारू आणली कशाला? भाई तुम्हाला भाई 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 मी कोणालाच वचन नाही दिला. मी घेऊ का पेक? अरे पी ना. विचारतो काय तू घे. थांब. तू कस काय पिऊ शकतो? बना घेते. नाही भाई, तो पिऊच नाही शकत ना. तुम्हारे लिए सब पिका है ना भाई. तुम्ही नाही तर कोण नाही भाई. तुम्ही पिले नाही तर आम्ही कसं पिणार. म्हणजे भाई असं नका करा ना. रिस्पेक्ट रिस्पेक्ट. हा ड्यू रिस्पेक्ट. चिकना नाही प्यायची, रिस्पेक्ट आहे. अजिबात नाही प्यायची. अरे मी काय बोलतो, तुम्ही हे आणलं कशाला मग भाई एक काम करूया, आपण ज्यूस पिऊया. ज्यूस ज्यूस. ए नागिन, ज्यूस आहे ज्यूस. ज्यूस पाहिजे त्यांना. इकडे ये. हा ज्यूस मध्ये टाकून आण गुपचूप मध्ये. समजी रे मैं. घेऊन जा इकडे. काय जबान महत्वाची आहे बाबा. जबानीचे पक्के आहेत सगळे. आपण काय राजकारणी थोडीच आहे. दिली जबान पलटवली. हिची काय पोरा तयार केली. हा तर बाई कोंबडीला जबान दिली याने. काय आहे की नाही. आलंय आलंय. ज्यूस घे बाई का भाई. ज्यूस घ्या ज्यूस. एकदम स्पेशल सरबत आहे भाई. स्पेशल. पाशाजी जी काय पोरं तू तयार केलीस ना, लय कमाल तयार केली तुला सांगतो. आहे हा तुमचा आहे ना भाई. हा यम्या गावात ना आला माझ्या पाया पडायला. माहितीये माझ्या सतत येऊन पाया पडत होता. भाई मला काम द्या काम. ही एक जरा सवय सोडा रे याची. सतत पाया पड तर सतत येऊ ना भाई. काम पाहिजे काम पाहिजे काम पाहिजे म्हटलं. ये 2 दिवस शिकवला. नंतर 3ऱ्या दिवशी काय झाला, मी हेमाला काय म्हटलं, हेम्या चल आज एकाचा गेम वाजवायचा. मग आलं लगेच. तर आम्ही तिकडे गेलो. बघतो तर भाई समोर आमचीच फिल्डिंग लागली. पोलीस बोलवलेले. पोलीस? भाई मग तुम्ही सटकलं कसे? अरे तो तर लय मोठा किस्सा आहे, तुला सांगतो. काय झाला होता, आम्ही गेलो तिकडे. आता हा मी उभा होतो आणि हा हेम्या होता. भाई तुम्ही घ्या ना. आणि ज्याला मारायला आलो तो समोर होता. बघतो तो मागून 2 पोलीस आले. म्हटलं यार हेम्या, पोलीस आले. मी म्हटलं हेम्याला, हेम्या गोल गोल राणी. हेम्या बोलला मिठा मिठा पाणी. नंतर बघितलं तर हा माणूस इथं मध्ये आला. पोलिसांनी लगेच इथून आला. म्हटलं हेम्या गोल गोल राणी मिठा मिठा पाणी. हेम्या गोल गोल राणी मिठा मिठा पाणी. तेवढं म्हटलं सांगा यातला हेम्या कोण आणि पशा कोण? नाही ना कळत. माझा पण सेम झाला, पोलिसांचा पण सेम झाला आणि आम्ही सटकलो तिकडून. चला घ्या सरबत प्या. घ्या घे रे हेम्या सरबत पिया. चला पी काय पी आता मरू.
म्हणजे आता मरू का काय बुवा असं वाटलं होतं आम्हाला. अच्छा असं आहे का? हा बाकी काय नाही. चला पण भाई तुम्ही जे आता काय उदाहरण दिलं ना ज्यूसचं, ते ऐकून मला असं जुन्या आठवणी आल्या हो, एकदम असं भरून आलंय. आता एवढ्या सगळ्या गर्दीत तुमचा महत्वाचा ग्लास जर मला आला तर मग मला गिल्टी फील होईल ना, त्यामुळे मी नाही पिऊ शकणार भाई. खरंच शपथ, तुमच्या चरणाची शपथ, मी नाही पिऊ शकणार. हे जे ज्यूस आहे ना, तुमचा प्रसाद म्हणून मी दत्तूला देतो. दत्तू बाई हे देतो ना मी. हे पण दे, तुझं पण दे. घे 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 दत्तू पी. बने घे. नाही भाई, घे रे, घे. घे म्हणजे आता भाई तुम्ही सिनियर आहात भाई, आणि माझ्या कोंबडीला काय सांगणार भाई? तिला लसूण कोण सोलून देणार भाई? बने तू घे. भाई आज ना माझा उपवास आहे भाई, मी एवढं नाही पिऊ शकत एका वेळेला. तुम्ही प्या भाई. मला कळलाय. काय झालं भाई? मला कळलाय. काय ह्या काय झालाय माहिती आहे, तू याचा बॉस आहे. तू नाही बोलतो म्हणून हे दोघं नाही बोलतात, बरोबर? याम्या आधी तू पी. नाही भाई ऐका ना. याम्या प्यावा नाही लागला. याम्या आज आपली मांडवली झाली, मी स्वतःच्या हाताने पाचतोय. पी तू. भाई विथ ड्यू रिस्पेक्ट. असं नाही करायचं. माझा respect म्हणून- त्याच्यात विष आहे. हा भाई तुम्हाला मारायचं म्हणून त्याच्यात विष घातलं होतं ते. बन्या दगाबाज, तू भाईच्या ग्लासमध्ये विष टाकला. बन्या पाशा बाईच्या ग्लासमध्ये विष टाकला भाई तू. बन्या गोळ्या घाल. भाई भाई गलती हो काय भाई? बन्या गोळ्या घाल. भाई चूक झाली भाई. भाई भाई गोळ्या नाही आहेत भाई, तरी पण तू पाशा बाईच्या ग्लासमध्ये विष टाकला भाई तू. तुला काय बोलायचं? नाही, मी लसूण सोलायची प्रॅक्टिस करतो भाई. भाई माफ करो भाई. भाई मी याच्यापुढे नाही. आलास ना औकातीवर? नाही भाई याच्यापुढे नाही करणार भाई. नाही भाई, विश्वास ठेवला. आलास ना औकातीवर? भाई भाई गलती हो गई भाई. मागाशी जे काय बोललास ना तू, हे मला चुकलं ना भाई. सूर्य आणि काय बोलला, शेर. चुकलं ना लाटा. एक गोष्ट लक्षात ठेव, भाई गलती. मैं शेर नहीं हूं, मैं वो तालाब हूं जहां शेर भी झुक कर पानी पीता है. भाई ये बंदूक ठेव. लसूण. काय नाही केलं. चिकना. हा भाई. नाही भाई. भाई ऐका भाई. हिशोब करून टाकायचा. भाई ऐका भाई. चल निघ आता. अरे अरे त्याच्या आईला तुझा एक हावऱ्यापणा कधी संपणार ना चिकन्या. तिकडे जाऊन पी ना, काय प्यायचंय ते तू. अरे चल ए चिकन. चिकन्या. भाई भाई. अच्छा, म्हणजे हे 2 ग्लास माझे होते काय? ह्याच्या आईला हा ना जिकडे तिकडे याला मरायची सवय आहे, नको तिकडे जातो हा ना. भाई आत्ता मेलो. कडक परफॉर्मन्स, मस्त. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसादा, पशा तू जेव्हा जेव्हा भाई बनून येतो स्किटमध्ये तेव्हा असा माहोल क्रिएट होतो. त्या अनुषंगाने एक फिल्मीनेस तू जो पेरतोस तो स्टेजवरचा फिल्मीनेस फार इंटरेस्टिंग पद्धतीने क्रिएट होतो आणि तो फार एन्जॉय करता येतो समोर बसून. खूप मजा आली. हेम्या मस्त. दत्तू बने फॅन्टॅस्टिक. प्रियदर्शिनी भन्नाट भन्नाट. थँक्यू. वंडरफुल. थँक्यू. सई, प्रत्येकाची मरायची पद्धत फारच आवडली मला. प्रिया खूप सुंदर, फार मजा आली. मला खूप मजा आली. थँक्यू. सगळ्यांची कामं आवडली. विराजचं दाथोट खाऊन काम जास्त आवडलं मला. टीम वर्क होतं आणि सगळ्यांनी आपापलं काम चोखपणे केलं. शाब्बास, मस्त. थँक्यू. वा वा वा.
मंडळी, वाट चुकलेल्या ट्रेकर्सना वाट दाखवण्यासाठी धावून आले 2 पुण्यात्मे. बघूया त्यांनाही वाट दाखवताना ते आपल्यासाठी हास्याचा कुठला महामार्ग खुला करतायत ते. ए मोरे, काय रे? काय लागा पावसा पाण्याची गडबड चाललेली का काय कळण झाले. बसा की वाज निवांत बसा. चहा पाच तू स्पेशल मध्ये एकदम बसा. नको चाय नको. का हो? बायकोकडे जायचंय. का हो? काय रात्रभर पाऊस केवढा पडतोय, थंडी केवढी वाढलेली आहे. मग बायकोकडे जाल? तसं नव रे, पाऊस पण लय पडेल असं वाटतंय आता. जाऊ ना खाली. वय रे, लयच भरलाय. पावसाचा अंदाज घेतो मगच निघतो. तेच म्हणलं, बसा निघून निवांत. काय उपयोग नाही. हो दादर चौपाटीवर बसलो असतो तर चाललं असतं. एवढं वर टेकडीवर यायची गरज नव्हती ना आपल्याला. हे बघ, इकडे चहा पिऊया, चल बस. सॉक्स ओले झालेत. शी बाबा, शी. काय चाय देऊ का? हा द्या थोडासा चहा द्या. ए बाय, नाव काय तुझा? मी सतलज. कोण? सतलज. मग इथं बसून काय करतेस तू? व्हायला पाहिजेस का नाही? म्हणजे सतलज नदीचं नाव आहे ना, म्हणून बाकी काय नाही. आणि तू कोण रे? निर्झर. भाई इथं पावसा पाण्यानं काय करता? वाय थंडी केवढी पडलेली आहे. अरे ट्रेकिंगला आलो होतो आम्ही इथे. खाली बाईक लावली आणि वर तसंच चालत येत होतो. तर तिकडे वर अजून दरड कोसळली म्हणून मध्येच अडकलोय. आता वर जाऊ शकत नाही आणि खाली जायचं तर एवढं धुकं आहे, काय दिसतच नाहीये. ऐका ना, काय खाली जायचं आम्हाला रस्ता सांगा फक्त, म्हणजे आम्ही कसं खाली जाऊ नीट. फक्त त्याच्यात अवघड काय आहे? तुम्ही वाय जसं पुढे गेलो का नाही तर धुते हाताला वालायचा, तसाच पुढे जायचा. अगदी सरळ गेली गेलो की तुम्हाला लिंबूवाडी लागेल. लिंबूवाडी तिथं माझं घर आहे. तर तिथं माझ्या बायकोला निरोप द्यायचा की मोरे 2 तासानं उशिरा येतील. काय समजलं? तुमच्या बायकोला निरोप देण्यासाठी आम्ही वर नाही चढलेलो एवढं. नाही त्याच मार्गाने जाणार आहो ना, म्हणून म्हटलं, बाकी काय नव्हतं. पण आम्हाला घरही माहित नाहीये तुमचं. ते कळलं. लिंबूवाडीत गेलो की कळलं तुम्हाला. माझ्या घराजवळ गेलो का नाही तर तसंच आणखी पुढे वायच गेलो की तुम्हाला वाटेल धुते हाताला वालायचा, पण तिकडे वालायचा नाही. खाते हाताला वालायचा. खाते हाताला असं वल्ल वल 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 वल्ल 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 की परत धुते हाताला वालायचा. अच्छा. मग सरळ गेलो की तुम्हाला एक नंदी लागेल. नंदी पाण्याची असते नाही काय, पाणी वाहता नाही काय, झुलझुल नदी लागेल. त्याच्या कडेकडे जायचं. काय समजलं? मोरे काय रे? लय छान आहे लागा तुम्ही. काय? अरे नदीला ओवळ केवढा मोठा असतोय. त्याच्या आईला धुत्या हातानं नदीत जातेली धुयाला बी काय राहायचं नाही. बोड्या बी गावायचं नाही तर तुमच्या माहितीये का तुम्हाला? बॉड्या वगैरे काय? आणि मग नदीचा ओवळ केवढा आहे. मी काय सांगतोय, तुम्ही एक काम करा, इकडं दुत्या हाताने गेला का नाही तुम्ही की वेतोबाची टेकडी लागेल. वेतोबाची टेकडी. वेतोबाच्या टेकडीला वळसा घालायचा आणि वरच्या अंगाला जायचं. वरच्या अंगाला तिकडून खाली जायचा रस्ता आहे. वरच्या अंगाला गेले की तिथं बी एक वळसा हाणायचा आणि मग सरळ जायचं पुढं. नाही मारा वलसा मारा. चिखल केवढा आहे तिथे. एक पाय जरी टाकला तरी अख्खाच्या अख्खा माणूस जातो का नाही? काय नाही. तुम्ही राहणार आहो काय? नाही मी तर असं मग चिखलात रुतून जाल. नको. हो 12 वेळांची बॉडी पण नाही गावायची. काय समजतं? बॉडी वगैरे काय म्हणताय? चिखल केवढा आहे तिकडे ना. आणि तिकडे नदीत गेलं बुडाली म्हणजे मग काय कराल? नदीत कशी बुडतील याड्या? अहो नदीला फोर्स एवढा आहे 2 मिनिटं बी टिकायचं नाही. तुम्ही दोघं माहितीये का तुम्हाला? मला घाबरवताय आम्हाला. म्हणजे घाबरवू नका आम्हाला. नाही 1 मिनिट. तू मला सांगशील काय झालं मग? साताऱ्यावर आला आणि मला अक्कल शिकवतोय. 7 वर्ष झालं राहतोय तुला का डोंगराव या. मला सांगताय तुम्ही. चहा द्या ना आम्हाला. चहासाठी आम्ही इथे बसलो होतो. आणि गरम देसरच आहे. गरमच द्यायचा. नाही मला मागाशी थंड दिली होती म्हणून म्हणालो. बाकी काय ऐका ना दादा, काय झालं?
कुठल्या वाट्याने गेलं तर आम्ही सेफ जाऊ, आमचा जीव जाणार नाही एवढं सांगा फक्त. तुम्ही ना डायरेक्ट लिंबूवाडीकडनं जा. लिंबूवाडी तिथं माझं घर लागेल. तिकडे तुमच्या बायकोला सांगायचं तुम्हाला 2 तास उशीर होणार आहे, सगळं कळलं. पुढे पुढे काय सांगताय तुम्ही? अहो लिंबूवाडीत गेलो नदीत बुडणार नाहीत काय पोरं? काय नदीत कसं पुरती? बुडणार नाही तर काय मग? नाही गुन्ह्यात मी सांगतो. तसेच वाहत वाहत जर खाली गेले मग काय कराल? म्हणजे मोठा धबधबा आहे पुढं. धबधबा कुठल्या कुठं जाल कळायचं नाही तुम्हाला. आम्ही एवढ्यावर कधी आलो? धबधबा आहे तिकडे. नाहीये. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय माहितीये का? ह्यावेळी की नाही वरच्या अंगानं 4 मगरी आले ते. मगरी आहे तिकडे. मगरी आले. जाऊयात, मला बघायच्यात मगरी. बघूयात. त्या दिवशी काय झालं माहितीये का? एक जण पवत पवत वरनं गेला, येताना एकाच हातानं पवत आला. एका हाताने का बांधला हात? धुता हात मगरीनं खाल्ला ना, मग खात्या हातानंच पवत आला होता. लय डेंजर मगरी आहे त्या. तुम्ही या मगरीच्या रस्त्यात आम्हाला पाठवत होतात नदीत ना? पहिल्या नव्हत्या मगरी, आता आली असतील. आताच जातोय ना आम्ही, पहिले जातोय. ऐका पाहुणं, सुखरूप जाऊ असं माझा ह्यांच्या नादाला लागू ना. ही येड माणूस आहे. मी सांगतो तुम्हाला, तिकडे तुम्ही त्या वेतोबाच्या टेकड्याकडनं गेला का नाही, खात्या वळसा हाताने घालून जायचं, वळसा घालायचा. वळसा घालायचा, हा. वरच्या अंगाला जायचं. वरच्या पण तिकडनं खालच्या अंगाला जाता येतं, वरच्या अंगाला जाऊन जा तरी आधी. हा. तीच विचारत आहे परत तुम्ही. जावा तुम्ही, काय बरोबर तुम्हाला एकदम व्यवस्थित जाताय तुम्ही. नाही जातील, जा व्यवस्थित जातील. जा जा चांगला वळसा मारून जा. वळसा मारून. हो, पण जातील नर्मदा काकू पकडते बघा ह्यांना. नर्मदा काकू कोण आहे आता? काय आहे ती, जो ती टेकडी आहे ना, तिथं ना एक छोटासा धबधबा आहे. परत आपण केवढ्यावर आलोय? धबधब्यात म्हणूनच आलोय. थांब जरा. तिथं धबधबा आहे तर काय, ती नर्मदा काकू आहे ना, तिला सवय होती सकाळी लवकर उठायची, धुनी धुवायची आणि धबधब्याखाली आंघोळ करायची. ते रामगिरी गंगा मेली तिने पिक्चर बघितला नव्हता ना. हो हो, त्याच्यामुळं ना तिला त्या धबधब्याखाली आंघोळ करायला आवडायची. काय समजलं? अच्छा. आणि नुसती आंघोळ नाही हा, मग आंघोळी करताना सुन साहेब असून असं गाणं पण म्हणायचे. फिल्मी होती नर्मदा. हो फिल्मी होती. तर काय झालं, ती एकदा ना त्या धबधब्याखाली आंघोळ करीत होती. अच्छा. आणि वरनं दरड कोसळली. बापरे. एवढा जो मोठा दगड आला, सुन साहेब सुन जागेवर चिराडली. बेकार. जागेवर, जागच्या जागी पण खाला. आता ती चिरडली आहे ना. म्हणजे ती गेली आहे ना? नाही गेली, मग तिचा वावर आहे त्या एरिया. भूत आहे का? मग लावसट झालेली आहे. आणि असं 4 वाजता वगैरे येते तिला, असं काही नाही? 4 वाजता काय, संध्याकाळी वाज तिकडे गेलो ना तर तुम्हाला ऐकायला सन साहेब असून तिचा आवाज आहे का? भूताचा रस्ता सांगता तुम्ही इथे? कधी येतात संध्याकाळी वगैरे भूत येतात? ते आपण काय आहे तर काय करायचं? आम्ही सांगतो एवढं तुम्हाला. मी मुलगी आहे. ऐका ना दादा, काय झालं? इकडे कुठे जवळपास हे हॉटेल वगैरे आहे का जिकडे आम्ही आजची रात्र राहू शकतो? कुठला भुरीचं हॉटेल? इथं हॉटेल कुठला आहे? नाही, पण आजची रात्र थांबून आम्ही उद्या सकाळी जाऊ. पहाटे आम्ही निघून जाऊ. घर आहे माझ्या खाली, मी तिकडं सोय करू शकतो तुमची, नाही असं नाही आहे. पण माझी बायकोला एक काज्या काय म्हणजे ते म्हणेल परक्या माणसानं कुठे घेऊन आलं, आमचं केवढं वांदे होते, बाकी काय नाही. 501 रुपये तुम्ही दिलं ना, तर काही ती नाही म्हणायची नाही. हा, म्हणजे रात्री तुम्ही राहू शकता. आणि मग माझ्याकडे जेवणाचा व्हायचं नाही. हा, मला जेवायला घाली, तुम्हाला कुठं घालणार आहे? थोडंसं तरी जेवणाच टेन्शन घेऊ नका. जेवणाची सोय मी करतो. फक्त काय त्याचे 300 रुपये होते. देतो ना ते, तो 300 रुपये. तसं पाहुण्यांकडनं घेत नाही मी तसं का. साहित्य आणायला लागते ना, त्यामुळं माझी आई पण एवढं करत नाही. ऍडव्हान्स द्या मग. घ्या गरमागरम चणे शेंगदाणे. पावसात चणे शेंगदाणे खाऊ तुझे. ठीक आहे. 1 मिनिट दादा, तुम्ही आता इथून आलात? हा. इतक्या खालून, इतक्या धुक्यात वगैरे कसं काय आलात तुम्ही? हो नाही, एवढं काय खाली बिली नाहीये. अहो हे बघा, ही पायवाट धरून तुम्ही अशा सरळ चालत गेलात ना, एक 10-15 मिनिटावरती पोहोचाल तुम्ही. नक्की. पण हे म्हणत होते इथे काहीतरी एक धबधबा आहे आणि एक कोणतरी नर्मदा मावच्या स्किटमध्ये सगळ्यांची नावं नद्यांवरनं काय मला कळत नाहीये. तिकडे आहेत का? अहो कुठे यांच्या नादी लागताय? काय नाही इकडे आजूबाजूला एक नाला आहे, त्याच्यात पण जेमतेम 4-5 बेडकं असतील. बेडकं आहेत? हा. बेडकांना मी नाही घाबरत. म्हणजे इकडनं 10 मिनिटात आम्ही असं खाली गेल्यावर पोहोचू ना? हो 10 मिनिटात. नक्की? हो. तुमच्यावर विश्वास ठेवू मी? हा. फक्त तेवढे चणे शेंगदाणे.
थँक्यू हा देवासारखी भेटलात तुम्ही. थांब थांब हे घे. हे घ्या 200 रुपये सुट्टे नाहीत पण थँक्यू सो मच. अरे. चल सांभाळून चल. सॉक्स ओले आहेत माझे. ए रोहित्या मस्त गरमागरम चाय टाक चल. कुठं तोंडावर टाकू का? गिरायक झाला. अरे अरे मस्त झाला परफॉर्मन्स. झकास. प्रसादा, वातावरण निर्मिती फार उत्तम केलीत तुम्ही सगळ्यांनी मिळून, की तो पाऊस, ती थंडी, ती किती उंचावरती टेकडी असेल, आजूबाजूला तसं काहीही नसताना केवळ तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं आम्हाला असं लिटरली वाटत होतं की तिथे किती थंडी असेल. वंडरफुल. म्हणजे आपला मंच हा फक्त ह्युमर निर्माण करण्यापुरता मर्यादित नसून ॲक्टर सर्वांगीण कसा घडेल याच्याकडे आपल्या सगळ्यांचं बारीकाईने लक्ष असतं. याचा मला फार आनंद होतो. वंडरफुल. बॉडी लँग्वेज सगळ्यांची फार अप्रतिम होती. नाईस. थँक्यू गाईज. आणि इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.